लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी स्कूल व्हॅन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। एका विद्यार्थिनीनं घरी आपली आपबीती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। तर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार सुरेश नामदेव पाटील असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। गंगापूर रोड परिसरातील शाळेमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थिनी गेल्या वर्षभरापासून त्याच्या व्हॅनमधून ये-जा करत होत्या। या दरम्यान व्हॅनमध्ये चढवताना, उतरवताना तसेच प्रवासादरम्यान आरोपी मुलींशी अश्लील वर्तन करत असल्याची तक्रार समोर आली आहे। इतकेच नव्हे तर शाळेच्या पार्किंगमध्येही तो मुलींशी एकट्यात उर्मटपणे वागत असल्याचंही सांगण्यात आलंय। या प्रकाराला कंटाळलेल्या एका विद्यार्थीनं अखेर आपल्या आईकडे आपली आपबीती कथन केली आहे। त्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि सरकारवाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।